लग्नात जेवणाकरिता गेलेला मूळ धुळ्याचा मात्र नाशिकमध्ये मजुरी करत असलेला प्रशांत राणे यांनी वधू कक्षातून 3,78,000 रुपयांचे दागिने चोरले। 45 सीसीटीव्हीच्या तपासानंतर त्याला आयटीआयच्या मागे अटक करण्यात आली। पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पपाया नर्सरी जवळच्या एका कार्यालयामध्ये दागिन्यांची चोरी झाल्याने सातपूर पोलीस तपास करीत होते। कार्यालयासह तब्बल 45 सीसीटीव्हीचा तपास केल्यानंतर संशयित प्रशांत हा आयटीआय जवळच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला। चोर ताब्यात घेत त्याच्याकडून 3,78,000 रुपयांचे दागिने व रोकड जप्त केली। संशयित याने सांगितले की तो मजुरी काम करतो। घटनेच्या दिवशी मजुरी मिळाली नाही। भूक लागल्याने तो लग्नात जेवणासाठी गेला, मात्र लग्नाला उशीर असल्याने जेवणासही उशीर होत होता। वधू पक्षाच्या खोलीत शिरला, दागिन्यांची बॅग दिसली आणि त्यातून काही दागिने खिशात घातले। संशय येऊ नये म्हणून पुढील अर्धा तास लग्नातच थांबलो। संधी साधून बाहेर पडलो। बाहेर येऊन जेवणासाठी चोरी केलेल्या दागिन्यांपैकी 32,000 रुपये किमतीचे कर्णफुले विकली आणि त्यातील 2,000 रुपयांचे मद्यपान आणि जेवण केल्याचे त्याने सांगितले। मी पहिल्यांदाच चोरी केल्याचे त्यांनी सांगितले। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।